आतमध्ये जे असतील श्रोते त्यांनी जरा कृपया बाहेर येऊन बसून घ्यावं. नाही, फोटो काढा तुम्ही, पण बाहेर येऊन बसा. हिंदू जागृती गणेश न्यास आणि रंकाळी मंदिर संस्थान यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा जो मातंगी देवी गांधर्व महोत्सव आहे, बऱ्याच जणांना मातंगी देवीच माहीत नसते. आज आम्ही कलाकारांना हे देणार आहोत आणि त्याच्या मागची माहिती जरा वाचून दाखवतो, म्हणजे सगळ्यांना कळेल. कारण आपल्याला हे मिळालं तरी आपण वाचतोच असं नाही. म्हणून प्राचीन काळात शबरी आणि हनुमंताचे गुरु असलेल्या श्री मतंग ऋषींनी चांडाळ कुळात जन्म घेऊनही उच्च कोटीची साधना व तपश्चर्या याच्या बळावर प्रत्यक्ष इंद्राकडून छंदोदेव अशी उपाधी प्राप्त केली. शिवशक्तीच्या प्रखर तपश्चर्याने देवीने त्यांच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेतला. तीच ही मातंगी देवी. मतंग ऋषींनी 18 तरांनी युक्त अशी चित्रके व किन्नरी वेण्याची निर्मिती केली. सध्याची सर्व तंतुवाद्ये ही या किन्नरी वेणेपासूनच निर्माण झालेली आहेत. 6व्या शतकातील संगीतशास्त्रातील प्रबुद्ध ग्रंथ बृहद्देशीचे ग्रंथकार मतंग मुनी हे दक्षिण हिंदुस्थानातील मदुराई जवळील कदंबवनम येथील तेजस्वी शिवभक्त बहुद्देशी या ग्रंथात भारतीय संगीत 2 मुख्य प्रकारात म्हणजे शास्त्रीय संगीत आणि देशी लोकसंगीत, ज्याचा पायाही शास्त्रीय संगीतच आहे, यात विभागले गेल्याने त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आणून दिले. सांगीतिक पट्टी म्हणजे ज्याला आपण स्केल म्हणतो आणि श्रुती यांचा अभ्यासपूर्ण विश्लेषणाने भारतीय संगीत आणखी समृद्ध केले. सांगीतिक रागांची व्याख्या मनाला आनंद करून, स्वरसमूह स्पष्ट करून, सप्त, स्वर, 12 सूर, 22 श्रुती, नाद, मूर्छना, थाट, गायन पद्धती आणि त्याचे घटक इत्यादीचे सखोल विश्लेषण केले आहे. बृहद्देशी हा भरत मुनींचे नाट्यशास्त्र व दत्तिमलम या संगीतशास्त्रावरील 2 महान ग्रंथांना जोडणारा ग्रंथ आहे. या दोन्ही मतंग ऋषींची मातंगी देवी ही आराध्य देवता. म्हणूनच सर्व कलोपासक व्यक्तींच्या रूपाची व दोन्ही मतंग ऋषींच्या कार्याची माहिती होण्यासाठी श्री घंटाळी मंदिर संस्थानतर्फे श्री मातंगी देवी गांधर्व महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करणारच आपण ज्या निवेदिका आहेत संपदाताई वागळे, त्या स्वतःची ओळख नाही करून देणार ना, ती मी करून देतो त्यांची ओळख. संपदाताई वागळे स्टेट बँक ऑफ इंडियामधून 26 वर्ष नोकरी केल्यानंतर मार्च 2001 मध्ये स्वेच्छानिवृत्ती. बँकेकडून ग्राहक सेवा व निधी संकलन या क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना चांदीची ढाल देऊन त्यांचा गौरव केला आहे. स्वेच्छानिवृत्ती तर लगेच म्हणजे एप्रिल 2001 मध्ये ठाण्यात आचार्य त्रिकंठा या मुक्त व्यासपीठाची स्थापना, ठाण्याची साहित्य मंडळी म्हणून गौरवल्या गेलेल्या या व्यासपीठावर गेल्या 25 वर्षात 1300च्या वरती कार्यक्रम झालेले आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या दर्जेदार वृत्तपत्रातून सदर लेखन आजवर 10 पुस्तके प्रकाशित. यातील सकळ जन या पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा 2012-13चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आकाशवाणीवरील वनिता मंडळ या कार्यक्रमात नियमित सहभाग. आजवर विविध विषयावरील 200च्या वर व्याख्याने संपन्न. ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाणे गौरव पुरस्कार, आम्ही उद्योगिनीतर्फे महिला दिनाला विशेष पुरस्कार, आनंद प्रतिष्ठानतर्फे नवदुर्गा पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ इंडियातर्फे व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड अशा अनेक पुरस्काराने त्या सन्मानित करण्यात आले आहेत. त्याची पुढची सगळी सूत्र मी त्यांच्याकडे देतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मातंगी देवीच्या ह्या नवरात्रोत्सवात म्हणजे 250 वर्षांची परंपरा असलेल्या घंटाळी मंदिरामध्ये आम्हाला गानसेवेची संधी दिल्याबद्दल मी गौरी तनय आमच्या संस्थेतर्फे प्रथम मी आयोजकांचा अगदी मनापासून आभार मानते. आणि आज दुग्ध शर्करा योगात आपण मातंगी देवीची सगळी माहिती ऐकली. मुख्य म्हणजे सगळ्यांच्या लक्षात असेल ती कलेची आणि कलावंतांची अधिष्ठात्री देवता आहे. तर अशा देवीसमोर म्हणजे आम्ही कार्यक्रम गानसेवा सादर करतोय, याबद्दल खरंच आम्हाला खूप आनंद होतोय. आणि विशेष दुग्ध शर्करा योगी भाषे म्हटलं तसं आज माघी गणेश चतुर्थी आहे.
त्यामुळे आपण नेहमीच करतो, पण आज विशेष करून आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या स्तवनाने करतोय. तर तुझं मागतो मी आता, एवढीच नुसती ओळ आपण जरी ऐकली ना तरी आपल्या कानात लता दिदींचा आवाज आणि हृदयाचं भावपूर्ण संगीत हे घुमायला लागतं. पण ह्या गीताचे गीतकार फारसे कोणाला ठाऊक नाही. तर त्या नांदेडचे गणेश भक्त आहेत हे ते म्हणजे रामकृष्ण बापू सोमयाजी हे ह्याचे गीतकार आहे आणि त्यांनी 18व्या शतकात हे गीत लिहिलेलं आहे. तर त्यांनी ह्या गीतामध्ये त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथ लिहिले. मुख्य म्हणजे गुरु परंपरा हा 3 खंडांचा संस्कृत ग्रंथ त्यांच्या नावे आहे. आणि ह्या गीतामध्ये त्यांनी गणपतीला उद्देशून 5 नावं म्हटलेली आहेत. म्हणजे त्यातलं एकदंत, गणपती, गजानन, नंद धरणीधर आणि इक्षु चापधर. त्यातली पहिली 3 आपल्याला माहिती आहे. पण धरणीधर म्हणजे धरणीला पृथ्वीला धारण करणारा, तिला आधार देणारा. आणि इक्षु म्हणजे ऊस, चापधर म्हणजे धनुष्य, ज्याच्या हातात उसाने बनवलेला धनुष्य आहे असा. म्हणजे हा नांदेडचा तो प्रसिद्ध असा त्रिशुंड गणपती आहे ना, त्याचं रूप हे असं आहे. आणखीन एक शब्द या काळात वेगळा आहे, विरुठावी. विरुठावी म्हणजे काय? विरुठावी म्हणजे स्थिर व्हावी, दृढ व्हावी. म्हणजे गणेशा तुझ्या पायाशी आमची भक्ती स्थिर व्हावी असं आळवणी केलेली आहे. तर आता ह्याच्यात काय काय मागितलेलं आहे गणेशाकडे ते आपण ऐकूया. तुझं मागतो मी आता सादर करते श्रद्धा. मागतो
झालंय आणि ते अधिकच गैर करण्यासाठी पुढचा गणेशाचा मंत्र कम गीत आहे, ओम गंग गणपतीये नमः. आता ह्याच्यात आपण गंग म्हणतो ना, तो बीज मंत्र आहे. तर बीज मंत्रामध्ये ना, म्हणजे जसं बी मध्ये एखादं झाड सामावलेलं असतं ना, तसं त्या बीज मंत्रात संपूर्ण मंत्राची शक्ती सामावलेली असते. प्रत्येक देवतेचे वेगवेगळे बीज मंत्र असतात. ऐं सरस्वतीचा, श्रीं लक्ष्मीचा, दुग दुर्गेचा, आता कम गणपतीचा आणि निराकार निर्गुण परमात्म्याचा ओम हा बीज मंत्र आहे. तर हे बीज मंत्र म्हणताना काय होतं माहिती का, आपल्या शरीरात स्पंदनं निर्माण होतात. त्या स्पंदनातून ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेचं कवच हे तो जो मंत्र म्हणत असतो ना, त्याच्याभोवती तयार होतो. ज्याप्रमाणे बीजातून हा वृक्ष होण्यासाठी त्याला कसं लागते, कसार, माती, खत, पाणी वगैरे लागतं ना, तसंच ह्या बीजमंत्राची जी मंत्राची शक्ती आहे ना, ती फळ देण्यासाठी, फलित होण्यासाठी मनाची माती, मनाची भूमी ही कसदार असायला हवी. म्हणजे कशी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी तत्पर असायला हवी. त्याच्यावर सत्वगुणाचं, शरणागतीचं खत पाणी टाकायला हवं, तर त्याचं फळ मिळेल. तर हा आपण पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण हा पुढचा गणेशाचा मंत्र ऐकतोय. ओम गंग गणपतीये नमः सादर करतोय अवधूत.
अप्रतिम. गणेशाचं मनोभावे स्तवन केल्यानंतर आपण पुढच्या गीताकडे वळूया. तो संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. तर संत ज्ञानेश्वरांबद्दल त्याला जाणून घेताना असं सांगितलं जातं की त्यांची एक तरी ओवी अनुभवावी, म्हणजे एका तरी ओवीतला गुढार्थ आपण उचलून घेण्याचा प्रयत्न करावा. ते सुद्धा खूप कठीण आहे. मोगरा फुलला हा त्यांचा एक अभंग आहे आणि त्यामध्ये भक्ताच्या पारमार्थिक जीवनात साधक अवस्थेपासून तो सिद्धावस्थेपर्यंत जो प्रवास आहे ना, त्या प्रवासाचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि त्या अंतिम स्थितीला पोहोचल्यानंतर त्या भक्ताला जाणीव होते की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच तो परब्रह्म आहे. हा आत्मानुभव व्यक्त करताना माऊली म्हणतात की इवलेचं रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावर. आपण रोजच्या जीवनात पण ह्या ओळीचा अर्थ असा लावता येईल का असं मला वाटलं की समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी समाजकार्याचं इवलंसं रोप लावलंय आणि त्याला समर्पणाचं, आपल्या कष्टांचं, आपल्या श्रमाचं त्याला खतपाणी घातलंय आणि आज त्या वेळीवर मोगरा बहरून आलेला आहे. जसं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचं रोप लावलं बघा आणि आज त्याच्यावर केवढा मोगरा फुलून आलाय. आज घंटाळी मंदिर संस्थाने पण 250 वर्षापूर्वी तिथे हे सध्याचं भक्तीचं हे रोप लावलेलं आहे आणि आज त्याच्यावर कोणा मोगरा फुलून आलाय. तुम्ही सर्वांनी पण कोणतं ना कोणतं कार्य हाती घेतलं असेल, त्यावरचा पण मोगरा असाच बहरून यावा अशी शुभेच्छा देते. आणि ऐकूया अभंग मोगरा फुलला. गात आहे श्रद्धा.
सर्वांच्या मनात मोगरा फुललेला मला चेहऱ्यावर दिसतोय. पुढे जाऊया. आपण गणेशाला ओंकार स्वरूप मानतात. ओंकार म्हणजे परमेश्वर, परमात्मा. मग ह्याला शोधायचं कुठे? तो देवळात आहे, मंदिरात म्हणजे, किंवा डोंगरावर आहे का? कुठे आहे हा? ती नुसती प्रतीक आहे. हा कुठे आहे? ते जिथे ज्ञान यज्ञ चालू आहे तिथे तो आहे. जिथे सैनिक प्राणपणाने आपल्या देशासाठी लढतायत तिथे तो आहे. जिथे एखादा शास्त्रज्ञ आपल्या समाजासाठी काहीतरी हितकारी गोष्ट शोधताना आपली तहानभूक विसरलाय तिथे तो आहे. वंचितांचं, दुःखितांचं दुःख करण्यासाठी कोणीतरी पुढे आलाय आणि त्यांना आधार देतोय तिथे तो आहे. तर अशा ह्या स्वरूपातला जो परमात्मा आहे ना, त्याला नमन करायचंय. नमन म्हणजे काय? न मम, म्हणजे माझं काहीच नाही, जे काही आहे ते तुझंच आहे या भावनेने शरणागत होऊन केलेला नमस्कार म्हणजे नमन. तर हाच अर्थ समजताना आपल्याला किंवा ओंकार स्वरूपा सद्गुरू समजतात हे गीत नुसतं ऐकण्यापुरतं उरत नाही बरं का, मग तो अर्थ आपल्या जगण्यात उतरतो. तर असा हा सुंदर एकनाथांचा अभंग आहे, तो आता अवधूत सादर करतोय. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था. त्रैलोक्य
या क्षणी मला वाटतं सर्वांच्या मनात याच भावना आहेत ना, तुझं नमो ना. पण पुढचं गीत मात्र जरा वेगळं आहे बरं का. हे श्यामची आई चित्रपटातलं आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं गीत आहे आणि ते प्रत्येक रक्षाबंधनाच्या वेळी लागतं. कोणतं ओळखा हा बरोबर, खरं तरी ग. आता श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली आणि त्याला द्रौपदीने आपले भरझरी वस्त्र फाटण्याची चिंधी बनवली आणि लावली, हे सगळ्यांना माहिती, लहानापासून मोठ्यांपर्यंत. तसंच शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनाला तिला सन्मानाने पाठवली, हेही माहिती. पण एक शिवाजी महाराजांचीच आणखीन एक गोष्ट आहे, ती कदाचित तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते, की जेव्हा दक्षिणेचा दिग्विजय करून ते जेव्हा परतवत होते ना, ते वाटेत कर्नाटकमधल्या पेलवडी गाव आहे, तिथे देसाई गडी ती त्याला जिंकायची होती. आणि एक महिनाभर झुंज देऊन सुद्धा ती गडी काही येईना हातात. मग काय करायचं, मग गनिमी कवा शिवाजी महाराजांचा. मग त्यांनी काय केलं की त्या गडीभोवती संबंध वेढा घातला आणि दाणा पाणी रोखलं. अर्थात आतमध्ये रसद संपल्यावर काय होणार, त्या गडीची मालकीण होती ना, तरुण मालकीण, तिचं नाव सावित्रीबाई देसाई. तिचा नवरा धारातती पडला होता आणि ती गडी लढवत होती, तरुण स्त्री. आणि जेव्हा मग ती शरण आली, तर रात्री लोक भुकेने मरतील ना, मग ती शिवाजी महाराजांना शरण आली, तेव्हा तिला आणि तिचं तान्ह बाळ होतं, त्या दोघांना आणलं पकडून आणि शिवाजी महाराजांसमोर आणलं. तेव्हा ती धाय मोकलून रडायला लागली आणि म्हणाली, माझ्या बाळाचे प्राण घेऊ नका, काही केलं तरी मला मारा, पण बाळाला मारू नका. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की ताई, तू घाबरू नकोस, मी तुला जेव्हा ताई म्हटलं ना, तेव्हा हे बाळ माझा भाता झाला ना, मग मी ह्या भाच्याच्या दूध भातासाठी ही गडी देतोय आणि तुझ्या चोळी बागडीसाठी हा आजूबाजूचा सगळा जिंकलेला प्रदेश. ती अवाक झाली की शत्रूची स्त्री ही समोर पकडून आणली आहे, तिला बंधुप्रेम देऊन तिला सन्मानाने हा परत पाठवणारा राजा म्हणजे आहे कोण. ती अवाक झाली आणि नंतर तिने ह्या देसाई गडीवर शिवाजी महाराजांचं एक मोठं शिल्प उभं केलंय. ते आजही ह्या बंधुप्रेमाची साक्ष देतं बरं का. आणि जर का सगळ्या स्त्रिया आज अशा त्या देसाई सारख्या, देसाई राणीसारख्या जर श्वास घ्यायला लागल्या मोकळ्या,
तर रक्षाबंधन हा सण खऱ्या अर्थाने साजरा होईल असं तुम्हाला पण वाटतंय ना? मग तीच आपण आशा मनात धरूया आणि ऐकूया भरजरी ग पितांबर. भरजरी ग पितांबर तिला पाडून, भरजरी ग पितांबर तिला पाडून, द्रौपदी श्रीमंत शोभनारायण, द्रौपदी श्रीमंत शोभनारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचारायला गेली मार्ग म्हणून, श्रीहरीचे कापले दुभारी, वाखाण्याला चिंधील तर देवी, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी काढून काढेलो, चिंधी तुम्हासनी, पाठची बहीण झाली बहीण, द्रौपदी श्रीमंत शोभनारायण. द्रौपदी बोलली हरीची मी बोल, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईल, एवढे तयाचे माझ्या वरील, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरिदास, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले काढून, द्रौपदी श्रीमंत शोभनारायण. प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नादाने उपजे ना प्रेम, पटली पाहिले अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीतीची खरी प्रीतगीला माविण, चिंधी पाहून हरी झाली प्रसन्न, द्रौपदी श्रीमंत शोभनारायण, भरजरी ग पितांबर तिला पाडून, द्रौपदी श्रीमंत शोभनारायण, द्रौपदी श्रीमंत शोभनारायण, द्रौपदी श्रीमंत शोभनारायण. वा वा, फार सुंदर. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं ना, सगळं चित्र घटना. पुढे जाऊया. तर पुढचा अभंग आहे हा संत सोहिरोबा. संत सोहिरोबा नाथ पण त्याला म्हणतात. हे आपल्या फारसे परिचयाचे नाही आहेत, ते पुढचे गोव्याचे. त्याचं नाव सोहिरोबा अंबी आहे आणि 1714 ते 1792 हा त्यांचा काळ आहे. आणि त्यांचा लहानपणापासूनच ना परमार्थाकडे ओढा होता. आणि तरुण अवस्थेत त्यांच्या डोक्यावर सिद्ध पुरुषाने हात ठेवून एक मंत्र दिला आणि त्यांनी मग पूर्ण आपलं आयुष्य ईश्वर भक्तीसाठी वाहून घेतलं. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, गोव्या लिहिल्या, श्लोक लिहिले. त्यांची सगळी रचना आहे ती संस्कृतमध्ये आहे आणि त्यावरची टीका आहे ती मराठीत. आणि मराठीतली टीका पण आहे ना ती ओवीबद्ध आहे बरं का त्यांची. तर हा जो त्यांचा अभंग आहे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे.
या अभंगात ते सांगतायत की व्यर्थ तुम्हाला सांगतायत म्हणजे ते की व्यर्थ गोष्टीमध्ये तुम्ही काळ घालवू नका, वेळ घालू नका, TV याच्यामध्ये सगळ्यामध्ये आणि त्या गोष्टींमध्ये. आणि अंतरीचा ज्ञानाचा दिवा असतो तो विजू देऊ नका. अंतरीचा जर ज्ञानाचा दीप हा सतत तेवत राहिला तर काय होईल तर तुम्हाला भ्रम होणार नाही आणि तुमची पावलं कायम सन्मानाकडे वळतील. तर हा अभंग तुम्ही ऐकला असेल, अनेकांनी गायलेला आहे. म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर, अजित कडकडे, पंडित जितेंद्र अभिषेकीपासून महेश काळे इथपर्यंत सगळ्यांनी लोकप्रिय केलेला हा अभंग आता आपण ऐकूया अवधूतच्या आवाजात. हरिभजना वीण काळ. मूळ अभंग हा पंडित जितेंद्र बुवा अभिषेकी यांनी गायलेला आहे आणि नंतर मराठीतील वेल नोन अतिशय प्रसिद्ध असे म्युझिक डायरेक्टर दशरथ पुजारी यांनी पण हा वेगळ्या पद्धतीने गायलेला आहे. पण प्रचलित आणि सर्वांना लोकप्रिय आहे ती अभिषेकी बुवांची साथ ती आज सादर करण्याचा प्रयत्न करतो.
सुंदर. तर संत रामदासांनी दासबोधामध्ये सुरुवातीला शारदेचं म्हणजे सरस्वतीचं वंदन करताना असं म्हटलंय की मी शारदेला म्हणजे वाचेच्या देवतेला वंदन करतो. आपल्याला काय वाटतं वाचा म्हणजे हे एकच आपण तोंडा वाटे बोलतोय ती ना, पण तसं नाही आहे. वाचेचे 4 भाग आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. म्हणजे मला काही सांगायचं आहे, या उर्मीची जेव्हा ठिणगी पडते ना आतमध्ये ती परा, आणि त्या विचारांचा अर्थ ध्यानात येतो ना ती पश्यंती, आणि त्यानुसार शब्दांची जुळवाजुळव व्हायला लागते ती मध्यमा, आणि तोंडावाटे बाहेर पडते ती वैखरी. तर हे संत रामदास म्हणतात की कधी कधी काय होतं की आपल्या पोटात एक असतं आणि ओठात एक असतं. म्हणजे वेगवेगळे वाचेचे म्हणजे त्याचा तो भाग आपण करतो, पण तसं होऊ नये. ते म्हणतात की 4ही वाचेतून एकच चांगला विचार आपल्यात यावा, यासाठी शारदेला नमन करा. म्हणून ते म्हणतात की जय शारदे वागेश्वरी हा जो आपला पुढचा जे स्तवन आहे ते शांता शेळके यांनी लिहिलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल. आणि ते श्रीधर फडके यांनी संगीत दिले तिला, आणि मूळ आशा भोसले यांनी गायलेलं हे जे गीत आहे ते आता सादर करते श्रद्धा. जय शारदे वागेश्वरी.
मध्यावर आलं तर या टप्प्यावर आपण या कलाकारांची जरा ओळख करून घेऊया. माझी नामदोशी सरांनी लंबी चौडी ओळख करून दिलेलीच आहे. तेव्हा आता मी या गौरी दनय याच्या संस्थापिका श्रद्धा सिंगकर, जे मुख्य गायिका आहेत दोघं त्यांच्याविषयी सांगते. त्या संगीत विशारद असून नाट्य संगीतातील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केले आणि त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी फर्म आहे आणि गायन हा त्यांचा श्वास आहे. आजवर 200च्या वर कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत आणि त्यातला दिवाळी पहाट या कार्यक्रमाने अनेक वन्स मोर घेतलेले आहेत. दुसरे आपले गायक अवधूत रेगे हे शामांग इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे संस्थापक आहेत. त्यांची सगळ्यांना मुख्य ओळख म्हणजे ते जी सारेगमपचे विजेते आहेत. भारत आणि दुबई येथे 800च्या वर म्युझिकल इव्हेंट्स त्यांनी आयोजित केले आहेत. 50 जिंगल्स केलेले आहेत. 7 मराठी चित्रपटांना आणि 30 अल्बमना त्यांचा आवाज लाभला आहे. आता त्यांनी जरी संगीताला वाहून घेतलं असलं तरी त्याआधी ते कोटक महिंद्र, ICICI बँक, बिर्ला, वोडाफोन अशा नामवंत कंपन्यात ते उच्च पदावर कामाला होते. काय होते? तबल्यावर जय प्राप्त केलेले अजय दाभले हे तबला विशारद, तुम्ही त्याला ओळखतात बरेच जण. ते कॉम्प्युटर इंजिनियर आहे बरं का आणि कॉम्प्युटर संदर्भातला बिझनेसही ते करतात. त्यांनी कुमार सानू, साधना सरगम आणि अनेक नामवंतांना त्यांनी साथ दिली. माझ्या शेजारी जे आहेत संवादिनीवर ते विक्रम मुजुमदार, त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित सुधीर नायक यांच्याकडे झालंय आणि पंडित तुळशीदास बोरकर यांचं मार्गदर्शनही त्यांना लाभलंय. तर लाईट म्युझिकमध्ये त्यांचे गुरु आहेत डॉक्टर प्रमोद गोरे. त्यांनी अनेक मोठ्या कलावंतांना साथ दिलेली आहे. आजही ते मोठ्या कलावंतांना साथ देत आहेत. आकाशवाणीचे ते ग्रेडेड कलाकार असून ते सिंघानिया स्कूलमध्ये संगीत विभागात सध्या कार्यरत आहेत. ओळखलं असेल तुम्ही, काय काय मानं डोलवत आहेत. आता पुढचं गीत आहे ते दुर्गेचे स्तवन आहे. आतमध्ये दुर्गा आहे, तर स्तवन आपण करतोय. जय दुर्गे दुर्गती परिहारिणी असे ते गीताचे बोल आहे की हे दुर्गा माते तू दुर्गती परिहारिणी म्हणजे तू भक्तांचं संकट आणि दुःख तू दूर करणारी आहेस. तुझं नुसतं स्मरण केलं ना तरी भय पळून जातं. तेव्हा तू दुष्टांचा नाश करून तू भक्तांचं रक्षण करते, तसं आमचंही रक्षण कर अशी ही प्रार्थना आहे. तू आम्हाला मार्ग दाखव अशी ते प्रार्थना केलेली आहे. पण म्हणजे महाभारतात कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू व्हायचं होतं तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू आधी दुर्गेची पूजा कर. म्हणजे यावरून दुर्गेचं महत्त्व लक्षात येतं. दुर्गेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत. म्हणजे तिचं वाहन सिंह का किंवा तिचे जी 9 रूप आहेत ना, शैलपुत्री ते सिद्धिदात्री, त्या प्रत्येक ज्या रूपाच्या कथा आहेत. पण मी एक छोटीशी एक आख्यायिका आहे, ती आख्यायिकाच आहे, खरी खोटी मला माहीत नाही, पण ऐकूया. तर ह्या दुर्गेची मूर्ती करताना ना कलकत्त्यामध्ये ना गणिकेच्या अंगणातली माती वापरतात. मग असं का? तर त्याचं कारण त्यांनी काय लिहिलं माहिती आहे? गणिकेकडे जेव्हा पुरुष जातो तेव्हा तो आपला चांगुलपणा, आपलं सगळं पावित्र्य तो बाहेरच्या अंगणात मातीत सोडून जातो आणि ते गुण त्या मातीत मुरतात आणि म्हणून ती माती या देवीच्या मूर्तीसाठी वापरायची असं म्हणतात. तर आता हे त्यामुळे ती पवित्रता ऐकूया ते गाणं जय दुर्गे दुर्गती परिहारिणी. सादर करतोय अवधूत. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी हे उत्तमरित्या गायलेलं आहे आणि दुर्गेची स्तुती स्वतः संपादकांनी आता सुंदर शब्दामध्ये मांडलेली आहे. आता मी सुरांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो.
नक्कीच या प्रार्थनेने प्रसन्न झाली असेल. आपण आता याच्यानंतर संत ज्ञानेश्वरांचा आणखीन एक अभंग आता आपण ऐकणार आहोत. रंगा येईवो, ज्यात विठ्ठलाच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाचं वर्णन आहे. रंगा म्हणजे काय? सगळं विश्व ज्याच्या रंगात रंगून गेले ना तो रंगा. तर ह्याच्यात हे ज्ञानेश्वरांनीनं विठ्ठलाला विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाई अशा विशेषणाने हाक मारलेली आहे. त्यातलं विठाई आपल्याला लगेच कळतं, पण मग किठाई म्हणजे काय असेल याचा विचार केला तर किटणिक म्हणजे काळं होणे ना, काळं पडणे. म्हणजे ते त्यांनी त्याच्या कृष्ण रंगाला विठ्ठलाच्या हे समजून त्यांनी केलेलं असं वाटतं. आणि कृष्णाई म्हणजे जो जो गोकुळात कृष्ण होऊन जो बागडला खेळला तोच आता इथे पंढरीला विठ्ठल म्हणून उभा आहे. आणि कान्हा म्हणजे कान्हा म्हणजे कृष्णाचं जे खोडकर रूप आहे ना ते त्यांना अभिप्रेत असेल. अशा ह्या विविध नावाने ते त्यांना हाक मारतायत आणि सांगतायत की विठ्ठला तू माझ्यासाठी धावून ये, रंगा ये हो अशी सांगितली विनवणी केलेली आहे. तर हे हृदयरागाने संगीत दिलेला हा अभंग लता दीदीने गायला आहे आणि आता आपल्यासमोर सादर करते श्रद्धा. रंगा येऊ.
पुढचं गीत आहे ते झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील गदिमाने लिहिलेलं आहे हे गीत. ओळखलं असेल तुम्ही. कानडा राजा पंढरीचा. गदिमा काय म्हणतात की विठ्ठला मी तुला समजून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, पण तुझं रूप माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. कानडा म्हणजे अगम्य, गूढ, समजण्यासाठी कठीण असा. तर हा कानडा विठ्ठलू आहे ना, हा ह्या बाह्य चक्षुना समजत नाही, उमगत नाही, पण अंतःचक्षुना त्याची खूण पडते. तो बाह्य इंद्रियात कमी जाणता येत नाही, पण हृदयाने तो अनुभवता येतो. तर गेल्या तुम्हाला माहिती आहे की जयपूरमध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये साहित्य महोत्सव भरतो. साहित्य संमेलन नाही, साहित्य महोत्सव. आणि त्यात देश विदेशाचे कलावंत, लेखक, विचारवंत असे सामील होतात. तर जानेवारी महिन्यात असतो तो, आत्ताच झाला ह्या महिन्यात तुमचा. तर गेल्या वर्षी जेव्हा झाला होता तेव्हा त्याच्यामध्ये एक विचारवंत म्हणजे संदीप नारायण ह्या कर्नाटकी शास्त्रीय गायकाने हे गाणं सादर केलं होतं, कानडा राजा पंढरीचा. आणि ते गाणं झाल्यानंतर सगळे परदेशातले सुद्धा समजत नव्हता अर्थ काही, पण भाव पोचतो ना मनापर्यंत. तर सगळ्यांनी उभं राहून विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा गजर केला होता. आणि मला हे जेव्हा गाणं माझ्याकडे आलं ना, हे सांगली म्हणाले म्हणून, तेव्हा मला ते मनपटलावर जे कोरलं गेलं होतं ना टी व्हीवरचं दृश्य आणि पेपरातले फोटो, ते मला आठवले की कानडा राजा विठ्ठलाचा कसा तो कुठपर्यंत पोचू शकतो आपल्या भावनेने. तर सुधीर फडके यांनी संगीत दिलंय आणि वसंतराव देशपांडे यांच्यापासून त्यांचा नातू राहुल देशपांडे इथपर्यंत सगळ्यांनी हे गायलेलं गीत आहे. हे कानडा राजा पंढरीचा. आपण ऐकूया अवधूतच्या आवाजात.
वा, सगळ्यांची मस्त ब्रह्मानंदी टाळी लागलेली आहे आणि वादकाची पण साथ अप्रतिम आहे आणि आज ऐकत्या वेळेला मिळालेली झांजेची साथ त्यासाठी काय व्हायला पाहिजे. पुढचं जे गीत आहे ते दुर्गा मातेचं स्तोत्र आहे बरं का, आणि ते तिच्या महिषासूर मर्दिनी रूपातील स्तुती तिची आदिशंकराचार्यांनी केलेली आहे. आतमध्ये महिषासूर मर्दिनी आहे आपल्याकडे. तर श्रावण महिन्यात विशेषतः नवरात्रीमध्ये ना बरेच जण दुर्गा सप्तशती पोथीचं पारायण करतात है ना, आणि त्यामध्ये काय दुर्गेने महाबलाढ्य अशा राक्षसांबरोबर केलेल्या लढाईचं वर्णन आहे. पण सर्वसामान्यांना ती पौराणिक कथा वाटते, पण त्याच्या मागचा जो सखोल अर्थ आहे ना तो जेव्हा सद्गुरू सांगतात ना तेव्हाच कळतो. आमचे सद्गुरू आहेत आचार्य उपेंद्रजी, ज्यांनी सांगितलेला अर्थ तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर हे राक्षस, गुरुजी म्हणतात हे राक्षस म्हणजे तुमच्यातील दुर्गुण आहे आणि महिषासूर सेनेच्या, आता बघा ह्या राक्षसांबरोबर या दुर्गुणांबरोबर आपल्याला लढायचंय. महिषासुराच्या सेनेतील पहिले राक्षस म्हणजे कोण, तर मधु आणि कैटव. म्हणजे मधु म्हणजे कोण, की स्वतःची प्रशंसा स्वतःचं कौतुक ऐकण्याची आस म्हणजे मधु, आणि कैटव म्हणजे दुसऱ्याचं वाईट ऐकताना होणारी खुशी. हे जे मधु कैटव राक्षस आहेत ना त्यांच्याबरोबर दुर्गेची लढाई 5000 वर्ष सुरू होती. म्हणजे हे दुर्गुण घालवायला 50 जन्म घ्यावे लागतात. त्याच्यानंतर कोण येतात, चंडमुंड. चंडमुंड म्हणजे कोण, लोभ आणि मोह. मग ते मिळाल्यावर कोण येतं, शुंभ निशुंभ म्हणजे काम क्रोध. असे बरेच राक्षस जेव्हा जातात तेव्हा कुठे महिषासूर म्हणजे कोण, अहंकार. तो जायला किती वेळ लागतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ते काय सांगायला नको. आणि जेव्हा हे सर्व राक्षस मरतात ना, म्हणजे जेव्हा आपल्यातले सगळे दुर्गुण संपतात
तेव्हा मग आपल्याला प्रत्येकामध्ये दुर्गा देवी दिसायला लागते आणि मग त्याचं जीवन संजीवन होतं आणि मग त्याला कळून चुकतं की मेरा जन्म धनवान होने के लिए नहीं भगवान होने के लिए, भगवान हो जाओगे तो अपने आप धनवान हो जाओगे. पण हे धनवान म्हणजे गाडी घोडा बंगला नव्हे ना. हे धन म्हणजे पुढचं दया, क्षमा, शांती, प्रेम, माया, ममता, सहिष्णुता हे धन तुम्हाला मिळतं. तर हा अर्थ आपण लक्षात ठेवूया आणि आदी शंकराचार्यांचं हे स्तुती स्तोत्र ऐकूया. आईगिरी नंदिनी. सादर करते आईगिरी. पुढचा अभंग एकनाथ महाराजांचाच आहे आणि त्यात त्यांनी गुरुना देवांच्याही वरचं स्थान दिलेले. गुरु परमात्मा परेशू. संत कबीरांचा एक दोहा आहे, ते म्हणतात, गुरु गोविंद तोहू खडे, गुरु गोविंद तोहू खडे, काके लागो पाय. म्हणजे त्यांचे गुरु आणि प्रत्यक्ष ईश्वर म्हणजे गोविंद दोन्ही समोर उभे आहेत. मग मी आधी कोणाला वंदन करू, आधी कोणाचे चरण धरू? आणि त्याचंही उत्तर तेच देत आहे की बलिहारी गुरु आपने जी गोविंद दियो दिखाय.
म्हणजे माझे गुरुच श्रेष्ठ आहेत का परमेश्वराचं रूप ज्याने मला समजावून सांगितलं ते श्रेष्ठ आहेत म्हणून मी त्या गुरुलाच आधी वंदन करीन असं कबीराने आपल्याला सांगितलेले. तर जो ज्ञान देतो आणि जो आधारही देतो तो गुरु. एक बघा एक वनस्पतीशास्त्र शिकणारा एक विद्यार्थी शिष्य होता आणि त्याने सगळं त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आपल्या गुरुंना म्हणाला की मला तुम्हाला काहीतरी दक्षिणा द्यायची की तुम्ही एवढं मला पारंगत केलं वनस्पतीशास्त्रात. तर गुरु म्हणाले गुरुची काही तशी अपेक्षा नसते. ते म्हणाले अरे तुझा विकास तुझी प्रगती हीच माझी गुरुदक्षिणा आहे. पण तो काही ऐकायला तयार होईना. काहीतरी तुम्ही घेतलीच पाहिजे गुरुदक्षिणा. मग त्यांनी आपल्याला सांगितलं की अमुक अमुक उपयोग असलेली अमुक अमुक त्याचे लक्षणं असलेली अशी अमुक अमुक वनस्पती शोधून आण. हो म्हणाला मी शोधतो आणि तो कामाला लागला. 6-7 महिने गेले. तेवढ्यात त्या नगराचा राजा आहे ना तो त्या गुरुकडे आला आणि त्याने सांगितलं की तुम्ही राजवैद्य व्हावं अशी माझी इच्छा आहे अशी मी विनंती करून तुमच्याकडे आलोय. तेव्हा ते गुरु काय म्हणाले माहितीये का म्हणजे माझ्यापेक्षाही एक ज्ञानी असा माझा एक शिष्य आहे की ज्याने गेले 6-7 महिने एकूण एक वनस्पतींचा सखोल अभ्यास केला. म्हणजे बघा शिष्य मागायला येतो काय आणि सांगतो काय द्यायला काय येतो आणि तिच्या पदरात काय पडतं. म्हणजे गुरु कसे असतात हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. तर संत एकनाथ सांगतायत ह्या अभंगामध्ये की गुरु हेच परमात्मा आहे तेच परमश्रेष्ठ आहे. यावर ज्यांचा विश्वास असतो त्यांच्या घरी स्वतः देव वास करतो असं या अभंगात आहे. तर आपण ऐकूया गुरु परमात्मा परेशू सादर करतोय अवधूत. स्वये संचरा
आपण शेवटाकडे येत चाललोय. शेवटची 2 गीतं आहेत. खरं म्हणजे तुमचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय ना, तर असं वाटतं उठूच नाही, ही मैफल अशीच चालू झाली असं वाटतंय. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आता ह्याच्यानंतर शिवतांडव स्तोत्र आणि त्याच्यानंतर भैरवी होईल. तर यात मी शिवतांडव स्तोत्र तुम्हाला माहिती की शिवाच्या रुद्र रूपाचं आणि त्याच्या कंठातील सर्पमाळांचं, त्याच्या जटेतील अर्धचंद्राचं, नंतर गंगेचं, हातातील डमरूचं, त्याच्या तांडव नृत्याचं, त्याच्या अफाट सामर्थ्याचं सगळं वर्णन या शिवतांडव स्तोत्रामध्ये आहे. आणि ते कोणी रचले माहिती का? ते महाशक्तिशाली अशा रावणाने रचलंय अशी मान्यता आहे. तर आपल्याला रावण म्हटल्यावर एक आपल्या मनात तरी सीतेला कळवलं ना, त्यामुळे एक नकारात्मक भावना आपल्या मनात असते. पण तो अतिशय विद्वान असा दशग्रंथी ब्राह्मण होता, संस्कृत पंडित होता, रुद्रवीणेचा वादक होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्षम राज्यकर्ता होता. तर हे जे शिवतांडव स्तोत्र रचलं ना, त्याच्यामागे पण एक छोटीशी कथा आहे बरं का. तर एकदा त्या रावणाच्या मनात आलं की आपण शिवांचं ते निवासस्थान आहे ना, कैलास पर्वत, तो उचलून आपल्या लंकेत न्यावा. असं त्याला काही सहज उचलणं वगैरे शक्य होतं ना. आणि मग त्याने त्याप्रमाणे ते उचलायला त्याने आपला हात त्या पर्वताखाली, कैलास पर्वताखाली घातला. भगवान शिवानं त्याची चाहूल लागली, त्याबरोबर त्यांनी काय केलं माहितीये, आपल्या एका पायाचा अंगठा नुसता खाली दाबला, त्याबरोबर रावणाचा हात खाली अडकला पूर्ण. आणि तक्षणी त्याला ही चूक आपली समजून चुकली की आपण काय करतोय. तो हुशार होता, त्याने काय केलं, त्या क्षणी तक्षणी त्याने हे रचलं स्तोत्र असं म्हणतात. आणि आपल्या 10 तोंडांनी ते तिथे गायलं. आता शिव म्हणजे मुळा सांग ना, म्हणजे ही रावणाची उत्कट भक्ती बघून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आपला भक्त म्हणून मान्यता दिली. आणि तेव्हापासून तो महान शिवभक्त आपण म्हणतो ना, तो तेव्हापासून तो ओळखला जायला लागला. तर हे असं रावणाने हे रचलेलं हे शिवतांडव स्तोत्र आहे. त्याची शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी श्रद्धा तयार आहे. आणि त्याच्यानंतर भैरवी आहे कैवल्याच्या चांदणाला. आणि त्या भैरवीने लागोपाठ 2 गाणी होतील आणि त्यानंतर आपलं आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल. तेव्हा मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेव लंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकां डमट्ट मट्ट मट्ट मन्निनाद मट्ट मट्ट चकार खंड तांडवं तनोतु शिवाय शिवम्. जटाटकाः संभ्रमभ्रमनिलिम्पनजरी विलोलने चिवल्लरी विराजमान भूतले धग 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 ज्वलल्ललाट पट्टहारते किशोर चंद्रशेखर प्रति प्रतीक्षणं महा.
चांदण्याला उभेला चकोर चंद्रभाऊ पांडुरंगा चंद्रभाऊ पांडुरंगा मनकरात मोर मनकरात मोर कैवल्याच्या चांदण्याला उभेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला उभेला चकोर मानवई खेळी रमलो मानवई खेळी रमलो तारुण्य आसवले मानवई खेळी रमलो तारुण्य आसवले वृद्धपणी देवाता वृद्धपणी देवाता वृद्धपणी देवाता किसे वैदतीर चंद्रभाऊ पांडुरंगा चंद्रभाऊ पांडुरंगा मनकरात मोर मनकरात मोर कैवल्याच्या चांदण्याला उभेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला उभेला चकोर जन्म मरण नको आता जन्म मरण नको आता नको घेरधार जन्म मरण नको आता नको घेरधार नको ऐहिकाचा नको ऐहिकाचा नको ऐहिकाचा व्यर्थ परिवार व्यर्थ परिवार चंद्रभाऊ पांडुरंगा चंद्रभाऊ पांडुरंगा मनकरात मोर मनकरात मोर कैवल्याच्या चांदण्याला उभेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला उभेला चकोर चरा
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके नारायणी नमोस्तुते नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गे स्वरूपिणी कैवल्यवासिनी शांता दुर्गे नमोस्तुते अंबिके जगदंबिके करुणांबिके जय पाहि मां सुखदायिके शांतांबिके जय रक्षमा ओम नमः पार्वतीपते हर 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 महादेव जय जगदंब हृदयोस्तु 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 मंडळी गेला 1.5-2 तास आपण मंत्रमुग्ध झालो आणि याबद्दल त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती